नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण 7 जुलै 2024 रोजी म्हणजे याच वर्षी झालेला पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहोत। आज आपण धुळे जिल्ह्याचा पेपर पाहणार असलो तरी इतर जिल्ह्यांचे पेपर देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळतील। त्याचबरोबर त्या प्रश्नपत्रिकांच्या PDF आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकण्यात आलेले आहेत। तुम्हाला जर त्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करा। तर मित्रांनो, यामध्ये आपण जी प्रश्नपत्रिका संच सिरीज घेतली होती त्याचबरोबर आपण आपली जी पेड प्रश्नपत्रिका सिरीज होती त्या सर्वांमधील खूप सारे प्रश्न आहेच रिपीट झालेले आहेत। तर मित्रांनो, कोणते कोणते प्रश्न रिपीट झाले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। त्याचबरोबर जर तुमची पोलीस भरतीची परीक्षा अजून झाली नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होईल, जेणेकरून तुमचा पेपर होईपर्यंत तुमचा फार चांगल्या प्रकारे सराव झालेला असेल। तर मित्रांनो, जर तुमच्या जिल्ह्याचा पोलीस भरती पेपर अजून झाला नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला त्यासाठी फायदा होईल। त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ म्हणजे प्रश्नपत्रिका आणि प्रश्नसंच पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नपत्रिकेला, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1, कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? आता मित्रांनो, हा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पाहिलेला होता। 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे। जर तुम्ही धुळे जिल्ह्याचा पेपर दिला असेल तर तुम्हाला यातून तुमचं उत्तर का चुकलं किंवा का बरोबर आलं हे सांगितलं जाईल, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे? मित्रांनो, रोड सेफ्टी पंधरवडा 2024 हा जानेवारी महिन्यामध्ये साजरा करण्यात आला होता आणि मित्रांनो त्याची 2024 ची थीम होती बी अ रोड सेफ्टी हिरो। म्हणजे काय तर रोड सेफ्टीचे किंवा रस्ता सुरक्षेचे नायक व्हा अशी थीम होती, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? आता मित्रांनो, 2024 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून डॉक्टर PK मिश्रा म्हणजेच प्रमोद कुमार मिश्रा यांची नियुक्ती केलेली आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, हे 1972च्या IAS सर्व्हिसचे एक अधिकारी आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन डी डॉक्टर PK मिश्रा, प्रमोद कुमार मिश्रा। प्रश्न क्रमांक 4 पहा, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? आता मित्रांनो, हा प्रश्न देखील आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तसेच प्रश्नपत्रिका संचामध्ये पाहिलेला होता। तर मित्रांनो, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आलं होतं। आता प्रश्न क्रमांक 5 पहा, या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे? आता मित्रांनो, हा प्रश्न आपण टेस्ट सिरीज आणि प्रश्नपत्रिका संच दोन्ही मध्ये पाहिलेला होता। तर आपण पाहिलेलं होतं काय की 1806 ला बँक ऑफ कलकत्ता किंवा बँक ऑफ बेंगाल म्हणून एका बँकेची स्थापना झाली। पुढे 1927 साली त्याचं नाव इम्पेरियल बँक असं ठेवण्यात आलं आणि पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1955 नुसार इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँकेमध्ये करण्यात आलं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? इम्पेरियल बँक याचं रूपांतर 1955 साली स्टेट बँकेत झालेलं होतं, म्हणजे ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 6, सुरजागड खोदकाम कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मित्रांनो, सुरजागड आणि भामरागड या काय आहेत? लोहखनिजाच्या खाणी आहेत किंवा ही गावं आहेत, या ठिकाणी लोहखनिज मोठ्या प्रमाणात आढळतं आणि ही दोन्ही गावं आहेत ते मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात आहेत। यावर देखील आपण प्रश्न पाहिलेला होता, कोणते तालुके कोणती गावं कोणत्या जिल्ह्यात आहेत, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए आपलं उत्तर आहे, गडचिरोली। ज्यांनी कोणी आपले प्रश्नसंच व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा आपली पेड प्रश्नपत्रिका सिरीज विकत घेतलेली आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे। प्रश्न क्रमांक 7, हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? आता मित्रांनो, हा प्रश्न देखील आपण पाहिलेला आहे। हायड्रोफोबिया म्हणजे काय? रेबीज, ठीक आहे। पाण्याची भीती वाटणे म्हणजे हायड्रोफोबिया हे रेबीजचं लक्षण आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, हा रोग आहे तो एका विषाणूमुळे होतो, त्या विषाणूचं नाव काय असतं? रॅबिडो व्हायरस, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे? आता मित्रांनो, श्रीमती रक्षा खडसे या खासदार आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मंत्री आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स। प्रश्न क्रमांक 9, धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्रे येतात? आता मित्रांनो, याविषयी प्रश्न आपण काही जिल्ह्याविषयी हे प्रश्न पाहिले होते, त्यानुसार सांगण्यात आलं होतं की
इतर जिल्ह्याचे देखील मतदारसंघ पहा. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामधील मतदारसंघ नक्की पहा. तर या ठिकाणी पहा, धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 5 मतदारसंघ आहेत. कोणते कोणते? साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेड आणि शिरपूर, असे एकूण 5 आहेत. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते? आता मित्रांनो, हे पूर्वीच्या धुळे जिल्ह्यातील आणि आताच्या नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड हे गाव आहे. या गावामध्ये जनार्दन महाराज वळवी यांचा जन्म झाला होता. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. आणि हे कुठे आहे मित्रांनो? सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11 पहा, दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे? आता मित्रांनो, भारतामध्ये NSG पहा काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे काय? सुरक्षा रक्षकांचा दल आहे. CIA काय? अमेरिकेची गुप्तहेर संघटना आहे. IB म्हणजे काय? ही देखील भारताची गुप्तहेर संघटना आणि चौकशी संघटना आहे. तर NIA म्हणजे काय? नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी, जी 2008 साली दहशतवाद विरोधी कारवाया करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, NIA म्हणजे ही भारतामध्ये दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी संस्था आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12 पहा, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? आता मित्रांनो, रक्तामधील प्रमुख घटक कोणता आहे? हिमोग्लोबिन आहे. आणि या हिमोग्लोबिनमुळेच रक्ताच्या अभ्यासशास्त्राला नाव देण्यात आलेलं आहे. कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? रक्त व त्या संबंधी आजारांचा अभ्यास. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात. मित्रांनो, नैसर्गिकरित्या पिकवली असं वाटण्यासाठी कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलिनचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. या क्लोरीनचा वापर काही ठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 14, यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? आता मित्रांनो, आपण हा प्रश्न तलाठी भरतीसाठी त्याचबरोबर जिल्हा परिषद भरतीसाठी पाहिलेला होता. तर जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? आता मित्रांनो, हा प्रश्न आपण प्रत्येक परीक्षेसाठी पाहिलेला होता आणि पोलीस भरतीसाठी तर आपण यासोबतच राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य फुलपाखरू, राज्य फूल, राज्य फळ, राज्य वृक्ष ह्या सर्वांची माहिती पाहिलेली होती. तर मित्रांनो, फुलपाखरू कोणतं होतं? ब्ल्यू मॉर्मॉन. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी, ब्ल्यू मॉर्मॉन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, ओणम हा एक काढणीचा म्हणजे पीक काढणीचा सण आहे आणि हा केरळमध्ये नववर्ष म्हणून साजरा केला जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, केरळ. केरळमधील नववर्षाला काय म्हणायचं? ओणम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली कोणी केली? आता मित्रांनो, हा प्रश्न देखील आपण पाहिला. सुरुवातीला परमहंस मंडळाची स्थापना करण्यात आली, त्यानंतर मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली आणि या दोन्ही संस्थांची स्थापना आहे ती आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, कॉपर CU, चांदी AG आणि लोह FE असतं आणि सोने काय असतं? AU असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, होमिओपॅथीचे जनक कोण होते? मित्रांनो, सॅम्युअल हॅनमन यांना होमिओपॅथीचे जनक असं म्हणलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, सॅम्युअल हॅनमन. तर मेंडेलिव कोण मित्रांनो? आधुनिक अवघड सारण्याचे जनक. ठीक आहे. आता या ठिकाणी गणिताचा प्रश्न आहे. 0.01 प्लस 0.0001 प्लस 0.0011. तर याचं बरोबर बेरीज काय होते मित्रांनो? पहा, 0.01 अधिक 0.0001 अधिक 0.0011. पहा काय झालं? 2 1 1 0 0.0112. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन सी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, 1/3 अधिक x बरोबर 1/2. तर x बरोबर किती येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा अपूर्णांक घ्यायचा आहे ज्यामुळे उत्तर 1/2 येईल. मग या ठिकाणी आपण काय सोडवायचं नाही, कोणत्या प्रकार सूत्र वापरायचं नाही, डायरेक्ट पर्यायामध्ये बेरीज करायचे. याच्यामध्ये 1/3 मध्ये 1/4, 1/3, 1/5 आणि 1/6 ऍड करून पाहायचं आहे. मग या ठिकाणी योग्य उत्तर 1/6 येते. कसं पाहूया? 1/3 अधिक 1/6 बरोबर काय? आता या ठिकाणी पहा,
छेद समान नाही, छेद समान केला पाहिजे, मग याला 2 न गुणायचं आणि याला 1 न गुणायचं, मग काय येतं 2/6 अधिक 1/6 बरोबर किती 3/6 म्हणजेच 1/2 येतं. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. या प्रकारे आपल्याला सोडवायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सोडवता येईल. नाहीतर आपण जर सूत्राचा वापर करायला गेलो किंवा काय करायला गेलो तर त्या ठिकाणी खूप वेळ जाईल आणि उत्तर पण बरोबर येणार नाहीये. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर लक्षात ठेवा. अशा प्रकारे सोडवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22, एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौसेमी असल्यास त्याची परिमिती किती सेमी असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, फार काही लोड घ्यायचं नाहीये. काय करायचं, क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळावरून बाजू काढायची आणि बाजूवरून परिमिती काढायची. आता या ठिकाणी सूत्र काय माहित असली पाहिजेत, चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आणि चौरसाचे परिमिती सूत्र. ठीक आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग. मग या ठिकाणी चौरसाची बाजू बरोबर काय असणार आहे, 324 चं वर्गमूळ किती असतं, 324 चं वर्गमूळ 18 असतं. म्हणजे 18 ही काय चौरसाची बाजू आणि परिमिती म्हणजे काय असतं 4 गुणिले बाजू. मग या ठिकाणी 18 गुणिले 4 बरोबर काय येणार आहे, परिमिती येणार आहे. किती येते, 72 येते. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. चौरसाची परिमिती किती असणार आहे, 72 सेमी. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मित्रांनो लहान अपूर्णांक विचारलेला आहे. मग काय करायचं, या ठिकाणी यांचा भागाकार करायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या लहान संख्येनं भागलं जाईल तेवढा अपूर्णांक मोठा असेल आणि जेवढ्या मोठ्या संख्येने भागला जाईल तेवढा अपूर्णांक लहान असेल. म्हणजे 1441 पेक्षा 1444 आहे तो लहान असेल. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. आता याचं उदाहरण काय पाहायचं आहे, जर 10 ला 5 न भागलं आणि 10 ला 2 न भागलं, ठीक आहे, तर 2 न भागले काय येतं, 5 येतं, 5 न भागलं की 2 येतं. म्हणजे मोठ्या संख्येने भागला असेल तर अपूर्णांक लहान येणार आहे आणि लहान संख्येने भागला असेल तर अपूर्णांक मोठा असणार आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 24, 24 चे 24% बरोबर किती येतात? आता मित्रांनो टक्केवारी सूत्र काय असतं आपलं, संख्या आणि गुणिले 24% म्हणजे 24/100. ठीक आहे, मग या ठिकाणी 24 गुणिले 24, 24 वर किती 576 भागिले 100 किती येतं 5.76. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, 8324 गुणिले 321 बरोबर किती येईल? आता मित्रांनो याचा गुणाकार करायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. जास्त काही लोड घ्यायचं नाही, डायरेक्ट उत्तर काढायचं आहे. उत्तर काय येणार आहे 24,72,004. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 26, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? आता मित्रांनो भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली आणि कधी अंमलात आली हे दोन वेगळे प्रश्न आहेत. भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी उपस्थित सदस्यांनी सही करून स्वीकारली. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949 आपलं उत्तर आहे. तर या जागी जर कधी अंमलात आली असा प्रश्न असता तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली असं उत्तर असतं. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? आता मित्रांनो महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार हे संत नामदेव यांना म्हटलं जातं. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता मित्रांनो हे पुस्तक आहे ते माजी IPS अधिकारी राकेश मारिये यांचं आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी बरोबर आहे, बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी आहे. हार्ड डिस्क स्टोरेज डिव्हाइस आहे, बरोबर आहे मित्रांनो. हार्ड डिस्क आहे ते कम्प्युटरचं स्टोरेज डिव्हाइस आहे. रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी तात्पुरती संगणक स्मृती आहे, हे देखील बरोबर आहे. आणि जावा हॅकिंग प्रणाली, मित्रांनो जावा काय संगणकीय भाषा आहे, हॅकिंग प्रणाली नाहीये. म्हणजे ऑप्शन डी चुकलेला आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. द प्रॉब्लेम ऑफ प्रूफ ही डॉक्टर BR आंबेडकर. मित्रांनो या ठिकाणी योग्य जोडी पहिली झालेली आहे. द प्रॉब्लेम ऑफ प्रूफ हा ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. गुलामगिरी कोण, महात्मा फुले, या ठिकाणी चुकलेला आहे. माझी जन्मठेप स्वातंत्र्यवीर सावरकर, या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरू, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 31, ए अलाहाबाद, बी हरिद्वार, सी उज्जैन, डी श्रीशैलम यामधील अयोग्य शहर ओळखा. आता मित्रांनो यावर आपण प्रश्न पाहिलेला होता. काय प्रश्न होता की कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो किंवा भरत नाही. तर या ठिकाणी पहा अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो. ठीक आहे, तर श्रीशैलम या ठिकाणी काय ज्योतिर्लिंग आहे, या ठिकाणी कुंभमेळा भरतो का नाही भरत आहे, म्हणजे हे या गटामध्ये बसत नाही किंवा अयोग्य आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. श्रीशैलम या गटामध्ये नाही बसणार. प्रश्न क्रमांक 32, वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 100 अधिक वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 64 बरोबर किती येईल? आता मित्रांनो 81 चं वर्गमूळ 9, 100 चं वर्गमूळ 10,
9चं वर्गमूळ 3 आणि 64 वर्गमूळ 8 अशी बेरीज किती येते? 9 अधिक 10 19, 19 अधिक 3 22, 22 आणि 8 30 म्हणजे ऑप्शन डी 30 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे 3 सुपरवायझरची नेमणूक झाली होती. तर एकूण 12 सुपरवायझरची नेमणूक झाली असल्यास किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? आता मित्रांनो, या प्रकारचे आपण गणित भरपूर पाहिलेले आहेत. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आहेत, आपल्या प्रश्नसंचामध्ये आहेत, त्याचबरोबर पेड प्रश्नपत्रिका सिरीज मध्ये देखील आहेत. या ठिकाणी पहा, काय करायचं होतं आपल्याला, या ठिकाणी फक्त मांडणी करायची होती. 40च्या मागे 3, तर 12 जण कितीच्या मागे? x च्या मागे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं, x ची किंमत काढण्यासाठी 12 इकडे येईल, म्हणजे 40 गुणिले 12 भागिले 3 बरोबर x. मग काय, तर 40 गुणिले 12 भागिले 3 बरोबर x असल्यावर x बरोबर 12 गुणिले 40 भागिले 3. 3 ने 12 ला भाग जातोय, 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजे 40 गुणिले 4 बरोबर किती? 160. ठीक आहे. म्हणजे एकूण 160 मुलांमागे 12 सुपरवायझर असतील, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, सुरेशने एक संख्या धरली, त्यात 10 मिळवले व आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आले, तर ती संख्या कोणती? आता मित्रांनो, या ठिकाणी उलट जायचं. उत्तर 18 आहे. 18 कधी आले? 2 ने भागल्यानंतर आले. मग आपण काय करू, 18 ला 2 ने गुणू. 18 गुणिले 2 किती आलं? 36. आणि मित्रांनो, 36 कधी आलेला आहे? तर एका संख्येमध्ये 10 मिळवल्यानंतर, म्हणजे संख्या कोणती असणार आहे? 36 + 10 बरोबर 26. संख्या काय आहे? 26. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, 15 अपूर्णांक 9/6 भागिले 2 अपूर्णांक 5/3 बरोबर किती येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी काही करायचं नाहीये, एकदम सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिल्यांदा याची किंमत काढायची, नंतर याची किंमत आणि याचा भागाकार. काय त्याची किंमत? 15 गुणिले 6 90, 15 × 90 अधिक 9 99. पहिल्याची किंमत किती? 99 आहे. काय करायचं? 15 आणि 6 ला गुणायचं, अधिक 9 करायचं. मग या ठिकाणी देखील 3 दुणे 6 अधिक 5 11. मग काय, आता 99 भागिले 11 बरोबर किती? 9 येतं, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, 27 गुणिले 7 भागिले 9 अधिक 6 वजा 2 बरोबर किती येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी गुणाकारानंतर लगेच भागिले आहे, त्यामुळे या ठिकाणी बॉडमास नियम वापरला नाही तरी चालेल, परंतु इतर पदासाठी वापरला पाहिजे. मग या ठिकाणी 27 भागिले 9 किती असतं? 9 त्रिक 27, 3 गुणिले 7 अधिक 6 वजा 2 असं आपलं उत्तर असणार आहे. 7 त्रिक 21 अधिक 6, 21 अधिक 6 किती? 27 वजा 2 25, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नपत्रिका सिरीज बद्दल मी इतका वेळ झालं बोलतोय, ती ही प्रश्नपत्रिका सिरीज आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका, ज्यामध्ये पूर्ण स्पष्टीकरण असेल, हे सर्व आपल्याला फक्त 25 रुपयामध्ये आपण दिलेलं होतं. तर मित्रांनो, यामधून आपल्या विद्यार्थ्यांना खूपच फायदा झालेला आहे. जर तुमचा पेपर अजून झाला नसेल, तर तुम्ही अजूनही हे प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या पेपरच्या आधी तुमचा पूर्ण सराव झालेला असेल. तर मित्रांनो, हे सर्व आपल्याला फक्त 25 रुपयांना मिळणार आहे, आणि यासाठी काय करायचं आहे? टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 38, 5832 या संख्येचे घनमूळ किती येईल? आता मित्रांनो, घनमूळ विचारलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी घनमूळसाठी आपण एक ट्रिक पाहिलेली होती, पोलीस भरतीसाठी व्हिडिओ केलेला, त्यामध्येच पाहिली होती कसं काढायचं असतं. संख्या पहा, 5832 घनमूळ काढायचं म्हणून 3 संख्या धरल्या. ठीक आहे. मग या 3 संख्येच्या एकक स्थानी अंक कोणता आहे? 2 आहे. आणि अशी कोणती घनसंख्या ज्याच्या एकक स्थानी 2 येतो? तर ती संख्या आहे 8. 8च्या एकक स्थानी, तरी 8च्या घनाच्या एकक स्थानी काय आहे? तर 2 येतं, 512. ठीक आहे. 512च्या एकक स्थानी काय आहे? 2 आहे. मग या ठिकाणी 2 साठी काय लिहिलं? 8 लिहिलं. आता ही संख्या विसरून जा. राहिलं काय? 5. आता 5 पेक्षा लहान कोणती पूर्ण घनसंख्या आहे मित्रांनो? 5 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे 1. मग काय लिहिलं? 1 लिहिलं. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 8 18 आहे. त्या म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ए 18. 18चा घन काय असतो? 5832 असतो. ठीक आहे. पुन्हा एकदा पाहता काय, कसं करायचं? संख्या लिहिली 5832, घन आहे, घनमूळ काढायचं आहे म्हणून 3 संख्या, वर्ग असता तर 2 संख्या धरल्या असतात. ठीक आहे. मग 3 संख्या धरल्या, एकक स्थानी काय 2 आहे. मग अशी कोणती पूर्ण घनसंख्या आहे, किंवा अशी कोणती संख्या आहे जिच्या घनाच्या, आता या ठिकाणी अशी कोणती संख्या आहे जिच्या घनाच्या एकक स्थानी 2 येतं? तर मित्रांनो, 8 ही अशी संख्या आहे जिच्या घनाच्या एकक स्थानी 2 येतं. 8चा घन किती? 512. 512च्या एकक स्थानी 2 असतं, म्हणजे या ठिकाणी या 2 साठी 8 लिहिलं, संख्या विसरून जा. राहिलं काय? 5. आणि 5 पेक्षा लहान कोणती पूर्ण घनसंख्या आहे? तर 1 आहे. म्हणजे या ठिकाणी 1 चा घन 1 असतो, म्हणून या ठिकाणी 18 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, 500 कोटी मध्ये 5 वर किती शून्य असतात? आता मित्रांनो, 500 कोटी मध्ये
5 वर किती शून्य असणार आहेत? कोटीमध्ये 7 शून्य आणि 500 मधील 2 शून्य, म्हणजे 7 अधिक 2 बरोबर 9 शून्य असतात, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता मित्रांनो, दोन क्रमवार संख्याचा गुणाकार 552 आहे, तर या ठिकाणी आपण कसं करू शकतो? दिलेल्या पर्यायाकडून जायचं. 24 मोठी संख्या असेल तर त्याच्या अगोदर 23 ही संख्या असेल. 24 गुणिले 23 बरोबर किती येतं? तर 552 येतं, म्हणजे 24 आपलं उत्तर असणार आहे. जर हे नसतं तर काय केलं असतं? 23 आणि 23 ची आधी संख्या 22, 18 आणि 17 आणि 19 आणि 18 यांचा गुणाकार करून पाहिला असता. या ठिकाणी पर्यायाकडून जाऊया, कारण जास्त वेळ लावायचा नाहीये. प्रश्न क्रमांक 41, 600चे 18.5% बरोबर किती येतात? आता मित्रांनो, 600चे 18.5% म्हणजे काय? 600 गुणिले 18.5 भागिले 100. या ठिकाणी 100 मधील शून्यासाठी 600 मधील शून्य गेले, म्हणजे 18.5 गुणिले 6 बरोबर किती येतं? 18.5 गुणिले 6 बरोबर 111 येतं, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. सॉरी, ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 111. पुढे पहा प्रश्न क्रमांक 42, एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात तर तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा काय केलंय. आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आधी पण. 12 गुणिले 16 करायचं बरोबर 8 गुणिले x. मग x ची किंमत काढण्यासाठी काय? 8 इकडे येईल, भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 12 गुणिले 16 भागिले 8 बरोबर x. मग 8 1 8, 8 2 16 आणि 12 2 24, म्हणजे काय? 8 माणसांना ते काम करण्यासाठी 24 दिवस लागतील. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, 12, 13, 18, 19, 23 यांची सरासरी किती येईल? आता मित्रांनो, सरासरी म्हणजे काय? बेरीज भागिले एकूण संख्या. आता यांची बेरीज किती? यांची बेरीज झाली 85 आणि 85 भागिले किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. 85 भागिले 5 बरोबर 5 1 5 आणि 5 5 सॉरी 5 7 35 म्हणजे 17, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, 400 अधिक 702 वजा 12 गुणिले 6 बरोबर काय येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 400 अधिक 702 बरोबर किती? 400 अधिक 30 झालं. 702 बरोबर 30, म्हणजे या ठिकाणी पुन्हा लिहा 400 अधिक 30 वजा 12 गुणिले 6. आता सुरुवातीला काय करायचं? गुणाकार करायचा. 12 72, 400 अधिक 30 430, 430 वजा 72 बरोबर किती येतं? 430 वजा 72 बरोबर 358, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, 7,000 रुपये चौघांमध्ये 2 आस 3 आस 4 आस 5 याप्रमाणे वाटल्यास प्रत्येक व्यक्तीचा वाटा किती राहील? आता या ठिकाणी मित्रांनो, हा प्रश्न चुकीचा दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न द्यायला चुकलेला आहे, किंवा एका व्यक्तीचा वाटा विचारायला सोडून प्रत्येक व्यक्तीचा वाटा विचारलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. पण तरी देखील आपण याचं उत्तर काढायचं म्हटलं तर कसं करू शकतो आपण? प्रत्येक व्यक्तीकडे कमीत कमी किती रुपये येतील हे काढू शकतो. काय करायचं मग? या ठिकाणी या सर्वांची बेरीज किती येते? 14 येते. 14 काय करायचं? या 7,000 ला भागायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल? एक वाटा कितीचा आहे हे समजेल. सॉरी, एक वाटा किती रुपयांचा आहे हे समजेल. म्हणजे 7,000 भागिले 14 बरोबर 500, म्हणजे एक वाटा 500 रुपयांचा असेल. आणि प्रत्येकाकडे कमीत कमी किती वाटा आहे? 2 वाटा आहे, म्हणजेच प्रत्येकाकडे कमीत कमी 1,000 रुपये असतील. ठीक आहे. 2 गुणिले 500 बरोबर 1,000, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असू शकतोय. प्रश्न क्रमांक 46, मित्रांनो, हे गणित आहे ते आपल्या सूत्रानुसार सुटलेलं नाहीये, तर याचं उत्तर नंतर पाहूया. प्रश्न क्रमांक 47, एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो, तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल? आता मित्रांनो, 1 मिनिट 20 सेकंदामध्ये एकूण सेकंद किती? एकूण सेकंद आले 7 अधिक 20 बरोबर 80 सेकंद आले. ठीक आहे. आणि एका सेकंदाला 8 म्हणजे 80 सेकंदाला किती? 80 गुणिले 8 बरोबर 640, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, 10 अधिक 100 अधिक 1000 अधिक 10,000 बरोबर किती येईल? याचं उत्तर मित्रांनो काय येतं? 11,110, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग भागिले वर्गमूळ 36 बरोबर उत्तर काय येईल? मित्रांनो, 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 भागिले वर्गमूळ 36 बरोबर काय? 36 चा वर्गमूळ 6, म्हणजेच 9 आणि 4 13 भागिले 6 हे आपलं उत्तर असेल, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, 1 डझन वह्यांची किंमत 300 रुपये आहे, तर एका वहीची किंमत किती येईल? आता मित्रांनो, 1 डझन म्हणजे 12 वह्या,
म्हणजेच 300 भागिले 12 केलं की आपल्याला काय मिळेल, एका वहीची किंमत मिळेल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 12 के 12, 12 दूने 24, राहिले किती 6 आणि 12 पंचे 60, म्हणजेच 25 रुपये ही एका वहीची किंमत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51, EVFUGTIP यातील कोणती जोडी असंयुक्त आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, यापैकी 3 जोड्या एकसारख्या आहेत आणि एक जोडी वेगळी आहे, ते आपल्याला शोधायची आहे. मग कशावर शोधायची, तर इंग्रजी अंकमालिका आहे ती ABCD म्हणजे A to Z सरळ लिहायची, नंतर त्याच्या खाली Z पासून A पर्यंत उलटी लिहायची आणि कोणते अक्षर एकमेकाखाली येतात ते पाहायचं. मग E खाली V येतं, F खाली U येतं, G खाली T येतं आणि I खाली काय येतं मित्रांनो, I खाली R येतं. या ठिकाणी P दिलेलं आहे, म्हणजे ही जोडी चुकलेली आहे, म्हणजे D आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52, ABFGKL डॅश डॅश काय येईल? आता मित्रांनो AB त्यानंतर CDE 3 अक्षर सोडली, काय आलं FG. ठीक आहे, त्यानंतर 3 अक्षर सोडली, HIJ सोडलं की आलं KL. ठीक आहे, L नंतर 3 अक्षर सोडल्यावर काय येतं, MNO सोडलं म्हणजे आलं काय P आणि त्याच्यानंतरचं Q, म्हणजे PQ आपलं उत्तर आहे. ऑप्शन C आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53, 14, 22, 30, 38 डॅश डॅश किती येईल? आता मित्रांनो 14, 22, 38, 38, 14 अधिक 8 22, 22 अधिक 8 30, 30 अधिक 8 38, 38 अधिक 8 46, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रत्येक ठिकाणी 8 मिळवलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54, 76, 70, x 58 तर x ची जागी काय येईल? आता मित्रांनो 76 वजा 6 70, 70 वजा 6 64 आणि 64 वजा 6 58, म्हणजे या ठिकाणी x 64 आपण म्हणू शकतोय, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे, बाजूला जे 4 अंक आहेत त्यांची बेरीज म्हणजे मधली संख्या. मग या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, 10 अधिक 13 23 अधिक 11 34 अधिक 12 46, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56, जर G बरोबर 7, K बरोबर 11, O बरोबर 15, S बरोबर 21 तर अयोग्य जोडी ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे, इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक दिलेला आहे, अक्षरांचा इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक दिलेला आहे. G 7 नंबरला आहे, K 11 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे, परंतु S आहे ते किती नंबरला आहे मित्रांनो, 19 नंबरला आहे, 21 ला नाहीये, म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकलेली आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 57, CAT 24 RAT बरोबर किती? आता मित्रांनो C चा नंबर किती आहे अंकमालिकेमध्ये, C चा नंबर 3, A चा नंबर 1 आणि T चा नंबर 20. 20 अधिक 4 किती 24. याप्रमाणे R चा नंबर किती येतो, मग R चा 18, A चा 1 अधिक T चा 20, 18 अधिक 1 19 अधिक 20 बरोबर किती 39, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 58, जर E बरोबर अधिक R बरोबर वजा H बरोबर भागिले आणि O बरोबर पर्सेंटेज आणि P बरोबर बरोबर, तर होप हा शब्द कसा लिहाल? आता मित्रांनो होप साठी H साठी काय आहे, H साठी आहे भागिले, भागिले पासून सुरुवात झालेला एकच पर्याय आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. तरी देखील आपण व्हेरीफाय करू शकतो. O साठी पर्सेंटेज, P साठी बरोबर चिन्ह आणि E साठी अधिक चिन्ह, या प्रकारे उत्तर येते. प्रश्न क्रमांक 59, योग्य पर्याय निवडा. AA डॅश बी, AA डॅश बी. याप्रमाणे मित्रांनो या मालिकेमध्ये पहा काय दिसतंय, या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला A आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी A येतंय. मग या ठिकाणी चौथ्या क्रमांकाला B आहे, तर या ठिकाणी B येणार, या दुसऱ्या ठिकाणी A आणि या ठिकाणी A. मग आपलं उत्तर काय असणार आहे, ABAA, म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60, 9862 बरोबर 76 40 तर 85 46 बरोबर x, तर x ची जागी काय येईल? आता मित्रांनो या ठिकाणी काही केलेलं नाहीये. 9 वजा 2 7, 8 वजा 2 6, 6 वजा 2 4 आणि 2 वजा 2 0, म्हणजे काय, तर 9862 मधून 2222 वजा केलेला आहे. त्याचप्रमाणे याच्यातून देखील त्याचप्रमाणे 8546 मधून देखील 2222 म्हणजे 2 2 2 2 वजा करायचा आहे. काय येतं, 6 3 2 4, 6324, म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61, 136 631 तर 249 बरोबर काय? आता मित्रांनो काही नाही केलेलं आहे, फक्त अंक उलटे लिहिलेले आहेत. अंकांचा जो क्रम आहे तो उलट केलेला आहे. 1 3 6 चं 6 3 1, त्याचप्रमाणे 2 4 9 चं 9 4 2 केलं जाईल, म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 62,
एका सांकेतिक भाषेत मोबाईलचा शब्द क्रेलो असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत सुपर हा शब्द कसा लिहिला जाईल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, एम नंतर पी किती नंबरला आहे? एन सोडलं ओ सोडलं की पी. एम नंतर एन ओ दोन अक्षर सोडली की पी येतं. ओ नंतर दोन अक्षर सोडली की आर येतं. पी आणि क्यू सोडले की आर येतं. त्याचप्रमाणे इतर अक्षरांसाठी देखील प्रत्येक अक्षरानंतर दोन अक्षर सोडलेले आहेत आणि दुसरं अक्षर आणि तिसरं अक्षर घेतलेलं आहे. मग या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? लेटर अधिक 3. प्रत्येक ठिकाणी एल अधिक 3 ही स्कीम वापरायची आहे. म्हणजे काय होईल? सुपरसाठी एस नंतर तीन अक्षर, तिसरं अक्षर कोणतं असेल? टी यू व्ही, तिसरं अक्षर व्ही. यू साठी यू व्ही एक्स, सॉरी यू साठी व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे व्ही एक्स. नंतर पी साठी काय? तिसरं अक्षर कोणतं येतं? एस म्हणजे व्ही एक्स एस. कुठं आलेला आहे? ऑप्शन बी मध्ये आलेला आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63. एका रांगेत अमित 21व्या स्थानावर उभा आहे व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर आहे. म्हणजे राकेश कितव्या स्थानावर आहे मित्रांनो? 26व्या स्थानावर आहे. ठीक आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभा असेल तर खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? मित्रांनो, राकेशच्या पुढे 25 मुलं आहेत आणि मागे 10 मुलं आहेत. म्हणजे एकूण मुलं किती आहेत? 35 मुलं आहेत. रांगेत एकूण 35 मुलं आहेत. राकेश 26व्या स्थानावर आहे आणि अमित मागून 15व्या स्थानावर आहे. ही सर्व विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी वरील सर्व विधाने योग्य आहेत. आता प्रश्न क्रमांक 64 पहा. 49, 25, 24, 86, 67, 19 तर 310 x 102 तर x जागी काय येईल? आता मित्रांनो काय येतं या ठिकाणी पहा, 49 आणि 24 चे वजाबाकी 25, 86 आणि 19 चे वजाबाकी 67, त्याचप्रमाणे 310 आणि 102 चे वजाबाकी किती येते? 208 येते. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. 101 च्या जागी 208 येणार आहे. प्रश्न क्रमांक 65. चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. मित्रांनो चेतन या ठिकाणी आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आणि 5 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. नंतर तो उजवीकडे वळाला म्हणजे पूर्वेकडे वळाला आणि 10 किलोमीटर चालत गेला. परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला म्हणजे पुन्हा त्याने दक्षिणेकडे तोंड केलं आणि 5 किलोमीटर आलेला आहे. ठीक आहे. तर तो त्याच्या पहिल्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? आता मित्रांनो इथून 5 गेला, इथून 5 मागा आला म्हणजे या ठिकाणी तो किती अंतरावर आहे? तर पूर्वेला हे 10 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे. म्हणजे 10 आपलं उत्तर आहे. ऑप्शन डी. दिशा विचारले तर कोणती? पूर्व दिशा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 66. ए ही बी ची पत्नी आहे. सी हा बी चा भाऊ आहे. डी ही बी ची आई आहे. तर डी ही ए ची कोण लागते? आता मित्रांनो सी हा बी चा भाऊ आहे, सोडूनच द्या, काही गरज नाहीये. ए ही बी ची पत्नी आहे आणि डी ही बी ची आई आहे. म्हणजेच जी बी ची पत्नी असेल ती डी ची कोण असेल? सून असेल. अर्थात डी ही ए ची कोण आहे? सासू आहे आणि ए ही डी ची सून आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए सासू. डी ही ए ची सासू आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 67. 640 तर 8 एक्स तर एक्स ची जागी काय येईल? आता मित्रांनो 6 साठी 40 कसा आलेला आहे? 6 चा वर्ग अधिक 4. ठीक आहे. 6 6 36 अधिक 4 40. त्याचप्रमाणे 8 चा वर्ग किती आहे? 8 8 64 अधिक 4 किती? 68. म्हणजे या ठिकाणी एक्स ची जागी काय येतं? 68 येतं. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. काय केलं? वर्ग अधिक 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68. 3 9 6 8 7 7 24 63 42. त्याचप्रमाणे इकडे पण करा. काय केलेलं आहे? 8 त्रिक 24 7 9 63 6 7 42 4 त्रिकोण 12 9 त्रिक 27 आणि 8 2 16. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69. धुळे, साक्री, शिरपूर हे शब्दसंघ कोणत्या आकृतीने दाखवता येतील? आता मित्रांनो धुळे जिल्हा आहे आणि साक्री आणि शिरपूर काय आहेत? त्याच्यातील मतदारसंघ आणि तालुके आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी धुळे जिल्हा आणि त्याच्यामध्ये 2 तालुके शिरपूर आणि साक्री. म्हणजे ऑप्शन ए मध्ये हा संघ आहे तो परफेक्टली दाखवता येईल. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70. 2 1 3 4 बरोबर 100, 2 5 1 3 बरोबर 121. तर या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो? या सर्वांच्या बेरजेचा वर्ग केलेला आहे. 2 अधिक 3 5, 4 अधिक 1 5, 5 अधिक 5 10, 10 चा वर्ग 100. त्याचप्रमाणे 5 2 7 आणि 3 10 आणि 11, 11 चा वर्ग 121. त्याचप्रमाणे या ठिकाणी 12 चा वर्ग 144 आणि या ठिकाणी 6 3 9, 9
5 14 म्हणजे या ठिकाणी 14चा वर्ग काय असतो 196. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 72, तो हा ती ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? आता मित्रांनो आपण हा देखील प्रश्न पाहिलेला आहे. जवळची किंवा दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? दर्शक सर्वनामाचा. आणि दर्शक सर्वनाम कोणती आहेत? हा, ही, हे आणि तो, ती, ते ही काय दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ए दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 73, केलेले उपकार जो जाणत नाही असा तो. मित्रांनो हा देखील प्रश्न आपण पाहिला आणि रिपीटेड पाहिला, सारखा पाहिला. जो केलेले उपकार जाणतो तो कृतज्ञ आणि जाणत नाही तो कृतज्ञ. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? जाणत नाही तो कृतज्ञ असेल, ऑप्शन बी. जाणणार असतं तर कृतज्ञ. प्रश्न क्रमांक 74, भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात कोणती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी भालचंद्र नेमाडे कोण आहेत? कर्ता, कादंबरी कर्म आणि या कर्माविषयी कर्माचं जे नाव आहे ते काय? कोसला. आणि या ठिकाणी कर्माला नाव दिलेलं आहे म्हणजेच कादंबरीला नाव दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कादंबरी हे सामान्य नाम असलेलं कर्म आहे, तर कोसला हे काय? विशेष नाम आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए विशेष नाम. ठीक आहे. कोसला काय? विशेष नाम आहे. या ठिकाणी सामान्य नाम कोणतं आहे? कादंबरी. आणि कादंबरी या ठिकाणी कर्म देखील आहे. प्रश्न क्रमांक 75, तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो तो खेळताना पडला यासाठी काय असेल? शोकदर्शक उभ्याने केवळ प्रयोग यावे वापरलं जाईल. म्हणजे काय? अरे रे खेळताना पडला तो. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76, गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो गायीने गवत खाल्ले या ठिकाणी गायीने करता, गवत कर्म आणि खाल्ले क्रियापद. मग या ठिकाणी जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी. ठीक आहे. आता गायीने खाल्ले, बैलाने खाल्ले, लिंग बदललं तरी काही फरक पडत नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग नाहीये. आता गवत आहे, या ठिकाणी गवतचं काय करूया आपण? चारा करूया. ठीक आहे. गायीने गवत खाल्ले त्याप्रमाणे गायीने चारा खाल्ला असं होतं. मग या ठिकाणी कर्मानुसार म्हणजे गवतानुसार काय होतंय? क्रियापदाचं रूप बदलतंय. खाल्लेचं खाल्ला होतंय. म्हणून या ठिकाणी कर्मानुसार बदलत असल्यामुळे कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 77, गटात न बसणारी संख्या लिहा. 167, 223, 255, 322. आता मित्रांनो याचं उत्तर दिलेलं आहे 255. ठीक आहे. याचं उत्तर कसं आलं अजून लॉजिक लागलेलं नाहीये, तरी 255 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78, राजचे मार्क्स रामपेक्षा जास्त आहेत. आता मित्रांनो राजचे मार्क्स रामपेक्षा जास्त आहेत, रामचे मार्क्स श्यामपेक्षा कमी आहेत. आता मित्रांनो राजचे रामपेक्षा जास्त आहेत, रामचे श्यामपेक्षा कमी आहेत. ठीक आहे. श्यामचे राजपेक्षा जास्त आहेत. मित्रांनो या ठिकाणी पहा, जर श्यामचे राजपेक्षा जास्त असतील तर रामपेक्षा देखील जास्त आहेतच. आणि श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क्स आहेत. म्हणजे या ठिकाणी श्यामला राजपेक्षा, रामपेक्षा आणि लक्ष्मणपेक्षा तिघांपेक्षा अधिक मार्क आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? सर्वात जास्त मार्क कोणाला आहेत? श्यामला आहेत. म्हणजे ऑप्शन सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 79, एक्स चा योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, 8 त्रिक 24, 24 हे आलं. त्यानंतर 9 चौक 36, 36 हे आलं. मग या ठिकाणी 8 संग 48, 48 सी येईल, कारण या ठिकाणी ए बी सी. ठीक आहे. जे अक्षर आलेलं नाही ते मध्ये लिहायचं. म्हणजे 48 सी हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 80, आता या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह जागी काय येईल असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा, डी ई एफ जी 3 अक्षर सोडली एच आलं. त्याच्यानंतर 3 अक्षर सोडा, आय जे के एल येईल. यानंतर 3 अक्षर सोडा, एम एन ओ पी येईल. पी नंतर 3 अक्षर सोडा, क्यू आर एस टी येते. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रश्नचिन्ह जागी काय आलेलं आहे? एल आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एल बरोबर आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81, कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. आता मित्रांनो आपण कपाटला कसं संबोधतो? ते कपाट म्हणतो. ठीक आहे. ज्याला आपण तेनं संबोधतो त्याला काय म्हणायचं? नपुंसक लिंगी म्हणायचं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. जर आपण म्हटलं की तो मुलगा तर पुल्लिंगी, ती मुलगी स्त्रीलिंगी आणि ते कपाट नपुंसक लिंगी. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 82, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, कमळा समानार्थी शब्द असतो राजीव. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. मधुप म्हणजे काय, भुंगा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 83, मध गोड असतो. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. आता मित्रांनो, गोड काय आहे, तर एखाद्या वस्तूमधील एखाद्या पदार्थामधील गुण दाखवतोय. म्हणजे या ठिकाणी हे काय, गुणदर्शक किंवा गुणवाचक विशेषण आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 84, रमेश आंबा खात असे. या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो, खात असे म्हणजे काय, ही क्रिया भूतकाळामध्ये सातत्याने घडत होती. आणि जर एखादी क्रिया भूतकाळात सातत्याने घडत असेल तर त्यावेळी रीती भूतकाळ असतो. हे आपण पाहिलेलं आहे आणि कितीतरी वेळा या प्रकारचे प्रश्न पाहिलेले. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी रीती भूतकाळ. त्यावर आपण खूप वेळा प्रश्न पाहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 85, हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा. मित्रांनो, हत्तीचं अनेकवचन होतं का, नाही होत आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी हत्ती हे आपलं उत्तर असणार आहे, आयस. प्रश्न क्रमांक 86, दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, दाटचा विरुद्धार्थी शब्द कोणता, विरळ. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87, डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. मित्रांनो, डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय, खूप खूप मेहनत करणं परंतु फळ थोडंच मिळणं. म्हणजे ऑप्शन डी खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88, जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत. आता मित्रांनो, जे शब्द संस्कृत मधून मराठीत आले त्यांना काय म्हणायचं, तत्सम किंवा तद्भव शब्द. आणि जे इतर भाषांमधून आले त्याला काय म्हणायचं, परभाषीय शब्द. तर या ठिकाणी जहाज आणि पिस्तूल हे परभाषीय शब्द आहेत आणि ते पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. पोर्तुगीजांकडून आपल्याला हापूस, तंबाखू यासारखे अनेक शब्द मिळालेले आहेत. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए पोर्तुगीज. जहाज हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 89, मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती. आता मित्रांनो, विभक्तीविषयी आपण कितीतरी वेळा प्रश्न पाहिला, कितीतरी वेळा सांगितलं की पाठच करून ठेवा. विभक्ती काय, या ठिकाणी 8वी विभक्ती आलेली आहे. कोणती, नो. नो म्हणजे काय, संबोधन. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 90, पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात. मित्रांनो, यावर देखील आपण प्रश्न पाहिलेला आहे. हा प्रश्न आयस आपण पाहिलेला होता. आधी जन्मलेला अग्रज, पाठीमागून जन्मलेला अनुज. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. पाठीमागून जन्मलेला म्हणजे कोण, अनुज. प्रश्न क्रमांक 91, आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो, आहारी जाणे म्हणजे काय, पूर्ण ताब्यात जाणे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92, पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहे. आता मित्रांनो, क्रिया काय केलेली आहे, पकडण्याची क्रिया केलेली आहे. आणि क्रिया करणारा जो असतो तो कोण असतो, कर्ता असतो. म्हणजे या ठिकाणी पकडण्याची क्रिया कोणी केली, पोलिसांनी केली. म्हणून या ठिकाणी कर्ता कोण असणार आहे, पोलीस असणार आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. आणि या ठिकाणी कर्म विचारलं असतं तर आरोपी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93, खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. मित्रांनो, विहंग, विहग आणि खग म्हणजे काय, पक्षी. आणि अही म्हणजे काय, साप. मग या ठिकाणी गटात कोणता बसत नाही, अर्थातच साप गटात बसत नाही. म्हणून ऑप्शन बी अही आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत. मित्रांनो, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सूर्याचे समानार्थी शब्द आहेत किंवा सूर्याची नावं आहेत. म्हणजे ऑप्शन ए सूर्य आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95, वा आनंदाची बातमी आहे या वाक्यातील वा शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, जे शब्द वाक्यामध्ये फक्त वाक्याला शोभा आणण्यासाठी वापरले जातात आणि त्यांचा इतर कोणताही वापर त्या वाक्यामध्ये केला जात नाही, तसेच त्यांच्यानंतर उद्गाराच्या चिन्हाचा वापर केला जातो त्यांना काय म्हणायचं, केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. वा काय आहे, केवल प्रयोगी अव्यय आलेला आहे. प्रश्न क्रमांक 96, जर तू आलास तर मी येईन या वाक्यातील जर तर हे कोणत्या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी जर आणि तर म्हणजेच जर ही गोष्ट झाली तर ती गोष्ट होईल याप्रमाणे संकेत दिलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी जर तर काय असेल, संकेत बोधक उभयन्वयी अव्यय असेल. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा गौणोपसूचक उभयन्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 97, प्रथमा हे कोणते विशेषण आहे. मित्रांनो, प्रथमा किंवा प्रथम हे काय आहे तर क्रमवाचक विशेषण आहे. या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय काय आहेत, क्रम आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी प्रथम हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 98, अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. मित्रांनो, अतिशय तापट माणसाला काय म्हणायचं, 11वा रुद्र, जो चिडण्यासाठी सदैव तयार असतो. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 99, शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पुनर्जन्म आहे तो शुद्ध लिहिलेला आहे, बाकी इतर शब्द चुकलेले आहेत. म्हणून ऑप्शन ए फक्त एक हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 100, श, श आणि स या वर्णांना काय म्हणतात. आता मित्रांनो, ज्या वर्णांचा उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्यांना काय म्हणायचं, उष्मे म्हणायचं. आणि मित्रांनो, श, स आणि श या तिन्हीचा उच्चार करताना काय होतं,
उष्णता निर्माण होते म्हणून या तिन्ही नकारांचं उष्मे म्हणायचं, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती धुळे जिल्ह्याच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका. जर तुम्हाला याविषयी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणी ज्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिलेली आहे तसेच जे पोलीस भरतीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी तसेच आपण दिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच 7 जुलै रोजी ज्या ज्या ठिकाणी पेपर झाले त्या ठिकाणचे पेपर आणि उत्तरपत्रिका हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे. त्यासाठी काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.